नमस्कार शेतकरी बांधवांनो, बघा या ठिकाणी एका प्लॉटवर आहे. प्लॉट आहे वांग्याचा. मिशन समृद्धी अंतर्गत या वांग्याच्या प्लॉटला ट्रीटमेंट सुरू आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो वांगी तोडणी सुरू आहे. या ठिकाणी वांग्याची व्हरायटी कोणती आहे, कशा पद्धतीने ही वांगी निघत आहे, या ठिकाणी आपण या ठिकाणी बघणार आहोत. कशा पद्धतीने शेतकऱ्यांचा फायदा झाला आहे, तर हा पूर्ण प्लॉट आपण या ठिकाणी बघू शकतो. कशा पद्धतीने शेतकऱ्यांचा फायदा झाला आहे आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असा होणार आहे, पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा. नमस्कार दादा. हा नमस्कार. नाव सांगा तुमचं. गणेश भागवत शेजूळ, राहणार कुराड, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव. आता आपला हा वांग्याचा प्लॉट आहे, हा किती आहे सध्या? हा 20 गुंठे. 20 गुंठ्याचा प्लॉट आहे. व्हेरायटी कोणती आहे? हे हिरवं वांग आहे. हिरवं वांग, काटेरी, लांब वांग. ठीक आहे. बरोबर. तर हे लागवड कधी केलं होतं आपण? हे जून मध्ये लागवड आहे. जून मध्ये. आता हे आपलं 30 डिसेंबर, जवळपास 6 महिने आपल्या प्लॉटला होत आहे. बरोबर. आता सध्याच्या कंडिशन मध्ये भाव थोडे डाऊन आहेत, पण माल कसा निघत आहे ते थोडंसं सांगा. माल तरी 30-35 कॅरेट पर्यंत निघतो 20 गुंठ्याला. 20 गुंठ्याला. आता सध्या मध्यंतरी डाऊन झाला होता का पहिल्यापासून सारखा निघतोय? नाही, पहिल्यापासून तर पूर्ण 20 गुंठ्यामध्ये 3-4 कॅरेट निघत होते. अच्छा. नंतर मग आम्ही समाधान दादांची म्हणजे समाधान सरांची तुम्ही ट्रीटमेंट घेतली. मिशन समृद्धी अंतर्गत तुम्हाला ट्रीटमेंट तुम्ही समाधान सरांची घेतली आणि त्यांनी जे काय ट्रीटमेंट द्यायची तुम्हाला दिली आहे. मी थोडंसं समाधान सरांना पण बोलव. समाधान सर नमस्कार. नमस्कार सर. शेतकरी बांधवांनो, समाधान सर हे मिशन समृद्धीचे सहकारी आहेत. शेतकऱ्यांना माहिती, मार्गदर्शन आणि तंत्रज्ञान देण्याचं काम हे शेतकऱ्यांना करत असतात आणि प्रॉपर सर्व्हिस देण्याचं काम सुद्धा हे करत असतात. समाधान सर, पूर्ण तुमचं नाव सांगा एकदा. समाधान नामदेव काकडे, राहणार लवारा, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव. तुम्ही यांच्या प्लॉटवर पहिल्यापासून येत आहात. ठीक आहे. त्यांचं म्हणजे 3-3.5 महिन्याचा प्लॉट होऊन गेला होता. त्यांचे भाऊ अगोदर आपल्यापासून औषधी घेत होते, समाधान भाऊ. अच्छा. आता मग त्यांनी सांगितलं की ते यांच्यापासून मिशन समृद्धी अंतर्गत तुम्ही औषधी ट्रीटमेंट चालू करावं. अच्छा. तर मग त्यांना फोन करून बोलावलं. त्यांच्या शेतावर येऊन पाणी केले. अच्छा. पाणी केल्यानंतर मग त्यांच्या प्लॉटला जे प्रॉब्लेम होते ते बघितल्यानंतर मग त्याच्यावर औषधी देणं चालू केले. चालू दिल्यानंतर मग त्यांचं ते ॲव्हरेज वाढत गेलं. अच्छा. त्यानंतर सर, समाधान सर जेव्हा तुमच्याकडे येत होतात याच्या अगोदर, तर समाधान सरांच्या येण्याच्या अगोदर तुमच्या प्लॉटची काय कंडिशन होती नेमकी? कंडिशन म्हणजे पीक चांगलं दिसे, पण उत्पन्न निघेनी, माल निघतच नव्हता. बरं, एवढं याच्यामध्ये किती कॅरेट निघत होतं? 3 कॅरेट फक्त. 3 कॅरेट, 3 ते 4 कॅरेट पूर्ण 20 गुंठ्यामध्ये. बरोबर. आणि जेव्हा सरांनी तुम्ही मार्गदर्शन घेतलं सरांकडून, तर तेव्हा आता सध्या किती कॅरेट निघतात? आता 30-35-40 कॅरेट पर्यंत माल निघतो आता सध्या. हा, सध्या म्हणजे माल वाढत गेलेला आहे. वाढत गेलेला आहे. ओके, बरं, ठीक आहे. बरं, सरांनी तुम्ही इतरांचा अनुभव बघून केला की डायरेक्टली समाधान सरांशी कॉन्टॅक्ट केला? नाही, मला आमच्या भावांनी सांगितलं. अच्छा. समाधान दादा हे लवाऱ्याचे, यांच्याकडून औषधी घ्या म्हणे. अच्छा. म्हणजे औषधी काय एवढंच बोलले, मार्गदर्शन वगैरे काही सांगितलेलं नाही, फक्त एक स्वतःचा अनुभव त्यांनी शेअर केला. आपण त्यांना पण बोलूयात एकदा. नमस्कार दादा. नमस्कार. बघा, आपण पहिला तुमचा एक व्हिडिओ बनवलेला आहे, तुमचे अनुभव आपण घेतलेले आहेत आणि तुमचे रिझल्ट बघूनच दादांनी पण अनुभव घेतलेले आहेत. बरोबर आहे सर. असे खूप सारे शेतकरी समाधान सरांसारखे शेतकऱ्यांच्या प्लॉटवर फिरत असतात, बांधावरती जात असतात. त्यांना औषधी पण देण्याचं काम ते शेतकरी करत असतात. पण मला एक सांगा, बरेचसे शेतकरी त्यांच्यावर विश्वास पण ठेवत नाहीत की असे कितीक तरी येतात, कितीक तरी जातात. तर इतर लोकांमध्ये समाधान सरांमध्ये तुम्हाला दोघांना काय जास्त फरक वाटला? फरक जाणवला ना, आमचा ॲव्हरेज वाढला. अच्छा. म्हणजे उत्पन्नात, आणि औषधी बी पुरेबल आहे. अच्छा. म्हणजे औषधी पण तुम्हाला परवडण्यासारखे आहेत, जास्त महाग आहेत का? बरं, जैविकचा आहेत विशेष म्हणजे, तर त्याच्यामुळे काही साईड इफेक्ट पण नाहीये. तर जैविकचे रिझल्ट चांगले वाटले की रासायनिकचे रिझल्ट चांगले वाटले? जे काही तुम्ही वापरले. बघा, आपण सरांचा अनुभव घेतलेला, याच्या अगोदर व्हिडिओ बनवलेला आहे, यांचे रिझल्ट तुम्ही सर्वांनी बघितलेले आहे, तुमचे रिझल्ट पाहून दादा आलेले आहेत. बरोबर आहे सर. असं जेव्हा दादानी तुम्हाला पहिले सांगितलं, भाऊच आहे शेवटी, भाऊनी तुम्हाला सांगितलं, विश्वास वाटत होता पहिले? मागच्या वर्षी सांगितलं होतं. अच्छा. मागच्या वर्षी विश्वास पडला नाही. अच्छा. मग या वर्षी बोलवलं. म्हणजे मागच्या वर्षीपासून तुम्ही समाधान सरांचं नाव ऐकून असाल किंवा तुमच्या गावात ट्रीटमेंट ते देत आहे खूप साऱ्या शेतकऱ्यांना, तर तुम्ही त्यांचं नाव ऐकून पण तरी विश्वास बसला नाही. आणि जेव्हा स्वतः भावाने केलं तरी सुद्धा विश्वास बसला की नाही बसला? तरी पण नव्हता बसला. बरोबर आहे. आता कुठेतरी जाऊन स्वतः जेव्हा अनुभव घेतले तेव्हा विश्वास बसला. मग त्यांनी जे काही ट्रीटमेंट तुम्हाला दिली, तर ती ट्रीटमेंट चांगली वाटली, जे मार्गदर्शन चांगलं वाटलं का औषधी चांगलं वाटलं? त्यांचं मार्गदर्शन, औषधी, दोघे गोष्टी म्हणजे प्रॉपर तुमच्याकडे येतात, ते सर्व्हिस देतात तुम्हाला? आम्ही शेतात नसलो तरी ते शेतात येऊन फोन करता आम्हाला की बा तुमच्या पिकाला हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे हा सर्व तुम्हाला सर्व्हिस त्यांनी द्यायचं काम केलेलं आहे. तुम्ही त्यांच्या कामाला समाधानी आहात? 100%. बरं, त्यांनी जे मार्गदर्शन केलं त्याला समाधानी आहात? 100%. आणि त्यांनी जे काही औषधी दिली असेल त्याला सुद्धा समाधानी आहात? सर, औषधी कमी खर्चिक आहे की जास्त खर्चिक आहे? कमी खर्चिक आहे. बरं, आता जे तुम्हाला 30 क्विंटलला
म्हणजे सॉरी आता तुम्ही बघा आपण वांगे तोडून राहिलो, वांगे तोडताना आता सध्या 30 कॅरेट आपले निघत आहे. आपण कशा पद्धतीचा माल निघत आहे आपण एकदा बघूयात. या इकडे बघा शेतकरी बांधवांनो, सध्या यांचा माल तोडणं सुरू आहेत. या ठिकाणी यांचे काही कॅरेट तोडलेले पॅक झालेले आहेत आणि काही कॅरेट हे अशा पद्धतीने पॅक करत आहेत. या ठिकाणी आपण बघू शकतो. हे बघा हे वांगे तोडणं सुरू आहे. ही वांग्यांची क्वालिटी बघू शकतो आपण. अशा पद्धतीने हे पॅक करणं सुरू आहे आणि हे जे जास्त जाड झालेले वांगे ते यांनी साईडला काढलेले आहेत. दादा एक मला सांगा की जेव्हापासून ट्रीटमेंट सुरू केली आहे हे खराब वांगेचं प्रमाण कमी झालंय का जास्त झालंय? कमी झालंय. पहिले किती वांगे फेकायचे? पहिले जवळपास जर 10 कॅरेट निघाले तर 5 कॅरेट खराब. पहिले तुम्ही जर कधी कॅरेट तोडले तर भरपूर फेकायचं काम पडतं. आता किती एवढ्या कॅरेटमध्ये किती फेकले? जवळपास 17-18 कॅरेट झाले आणि एवढे कॅरेट निघालाय. ते बी खराब नाहीये, किडेले नाहीये, पक्का माल आहे त्यामुळे ते जास्त फक्त थोडा पिवळा झालाय, पक्का माल झालाय त्याच्यामुळे काढलेले आहेत. किडले म्हणून नाही काढलेले, कसे खराब झाले म्हणून काढलेले नाहीयेत. तर जास्त फेकायची गरज आपल्याला पडत नाहीये. जर असा फायदा आपल्याला पहिल्यापासून झाला तर खरंच शेतकरी संपन्न होईल. बरं आतापर्यंत किती उत्पन्न काढलंय सर याच्यात? आतापर्यंत जवळपास 1,30,000 पर्यंत. 1,30,000 पर्यंत. आपण सरांचा अनुभव घेतला होता. यांचं वांग कमी आहे, 4 ते 5 गुंठे. यांनी 75+ शेंडा फोडलाय. तुमचे भाऊ आहेत अजून, त्यांनी 8 गुंठे त्यांची लागवड आहे. त्यांच्या डबल म्हणजे 1.5 लाख त्यांनी क्रॉस केले. आणि तुमचा प्लॉट थोडासा खराब झाला होता मध्यंतरी, त्याच्यामुळे तरी तुम्ही 1.5 लाख क्रॉस करून गेले. म्हणजे अर्ध्या एकरामध्ये सर शेतकऱ्याला जर एवढं उत्पन्न 1.5 लाख 2 लाखापर्यंत अजून वांगे चालू आहे आपले, अजून काही बंद झालेले नाहीये, अजून बी उत्पन्न निघू राहिलं म्हणजे अजून माल जाणार आहे आपला मार्केटला, पैसा येणार आहे अजून. तर अशा पद्धतीने जर 1,00,000-2 लाख रुपयाचं उत्पन्न शेतकऱ्याला झालं तर खरंच शेती परवडत नाही असं वाटतंय? नाही परवडी नाही, 100% परवडी. म्हणजे काही लोक म्हणतात सर शेतकरी शेती परवडत नाहीये. परवडते. शेतकरी कोणत्या शेतकऱ्याला परवडत नाही काय वाटतं तुम्हाला? रासायनिक खतामुळे नाही परवडते. हा जास्त खर्चिक जर झालं तर खर्च होतोय. बरं याला काही जैविक खत वगैरे वापरले आपण? हा जैविक मल्टीरूट ग्रीन जैविक खतावर 6 बॅगा घेतल्या. 6 बॅगी वापरल्या? वांग्याला 2 टाकलंय. अच्छा. बाकीचं मक्याला घेतलंय. अच्छा मला एक सांगा सर, जे जैविक खत तुम्ही यावर्षी पहिल्यांदाच वापरलंय, बरोबर, त्याचा फायदा कसा वाटतं? नाही रिझल्ट आहे ना त्याचा, चांगला रिझल्ट आहे. बरं मला सांगा रासायनिक पेक्षा चांगला आहे? चांगला आहे, रासायनिक पेक्षा चांगला आहे की फक्त चांगला आहे? फक्त नाही रासायनिक पेक्षा चांगला आहे. बरं खर्च तेवढा आहे का जास्त आहे? रासायनिक पेक्षा कमी आहे खर्च कमी आहे ना. एक बॅग आपल्याला रासायनिकची 10-26 घ्यायची म्हणजे 1300-1400 रुपयाला भेटतेच मार्केटमध्ये. 30 बॅग आपल्याला जैविक मध्ये 1400 रुपयाची भेटते जवळपास. बरोबर आहे. मग खर्चही तेवढाच झाला आणि जैविक असल्यामुळे नुकसान तर काहीच नाही आणि फायदा तर तुमच्या डोळ्यासमोर आहे. म्हणजे यावर्षी आपण फक्त 6 बॅग वापरले, त्या बी अनुभवासाठी. जर पुढच्या वर्षी तुम्हाला करायचं झालं तर किती बॅग वापरणार? मग आता फायदा झाला तर डबल ट्रिपल सुद्धा आपण वापरू शकतो. जेव्हा गरज पडेल तेव्हा आपण वापरू शकतो. समजा वांग्यासाठी घेतलं, पुढच्या वेळेस मक्कासाठी, कपाशीसाठी घेऊ शकतो, त्याच्यासाठी सुद्धा आपण वापरणार आहोत. समाधान सर यांचे अनुभव आपण आता बघितले. तर असे जेवढे काही या गावामध्ये किती जैविक खतं वापरले गेली जवळपास? इथं आहे ना. किती शेतकऱ्यांनी वापरले असेल जैविक खतं? 20-25 लोक आहेत या गावामध्ये. तर त्यांचे अनुभव कसे प्रत्येकाचे? जैविक खतं वापरण्याचे फायदे त्यांनी बघितलेत. आणि बघा शेतकरी बांधव हे तर स्वतः शेतकरी सांगूच राहिले, आपण या ठिकाणी माल पण बघूच राहिलो कशा पद्धतीने यांना माल निघत आहे. क्वालिटी पण आपण या ठिकाणी बघू शकतो. हे माल या ठिकाणी तोडलेला पण या ठिकाणी आपण बघू शकतो आणि सध्या सुद्धा त्यांचा माल तिकडे तोडणं सुरू आहे, हे पण आपण या ठिकाणी बघू शकतो. कशा पद्धतीने यांचा रिझल्ट आहे, कशा पद्धतीने यांचा अनुभव आहे हे तुम्ही बघितलं. जर हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा. अनुभव चांगला वाटत असेल तर कमेंट करून सांगा का हा प्लॉट कसा वाटतोय, खर्च कसा झालेला कमी वाटतोय, किंवा तुम्हाला काय वाटतं अजून जैविक शेतीबद्दल ते पण तुमचे कमेंट्स नक्कीच करा. आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी मदत करा मित्रांनो, कारण एक शेतकरीच आपल्या एका शेतकऱ्यांचं मदत करू शकतो. धन्यवाद मित्रांनो.